अध्याय 37. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोटाहून एकेकाळी श्री दत्तात्रय स्वामीराज माऊली वृत्तजनांसह एळमिली ग्रामी गेली. तेथे राहुनी परत येताना मार्गे हदरी ग्राम म्हणून तो अर्धा कोस राहिला. तेथून तो अकस्मात पर्जन्य येऊन धांदल उडाली पुष्कळ. तेव्हा दत्तात्रय स्वामी मण्यातून उतरुनी पायी करू लागले गमन. परंतु अर्ध कोसपर्यंत पर्जन्य फारची वर्षल्या कारणाने मार्गात गुडघ्यावरती जल वेगे वाहू लागले पुष्कळ. सेवेकरी अधिक सर्व मंडळ विजूनी चिंब झाले. एके दर्ग्यात घाई सगळे थरथरा कापत जाऊनी बैसले आणि दत्तात्रेय स्वामी स्थित झाले दर्ग्या समीप धर्मशाळेत. ते खेडेगाव असल्यामुळे खाण्यापिण्यास काही न मिळाले. पर्जन्य एक सारखा वेगबळे वर्षत होता म्हणून या दत्तात्रेयाचे प्रातिथी सकळ पर्जन्यामुळे कोरडे न राहिले सळ. प्राप्त झाला अति क्लेशकाल यास कृपा करावी त्वरे. तेव्हा करुणाकर जगज्जीवन म्हणती पर्जन्यासी सांगा त्वरित गती. आमची जागा सोडून वर्षावे निश्चिती तैसेची जन सांगती पर्जन्यासी. पर्जन्याने आज्ञा मानली तात्काळ सोडून तेवढे सामर्थ्य स्थळ. वर्षू लागला मेघ पुष्कळ तेव्हा सर्वांसी मधाश्चर्य वाटले. तैसेची एका भाद्रपद मासात मेदर्गीहून भर पर्जन्यात. उंबर सगीस पातले दत्तावधूत सेवक जनासहित ते. त्या काळी बोरीभद्र नदीस पूर येऊनी पाणी भरले अपार. जिकडे तिकडे भरले नीर आता कैसे जावे परतीरा. तेव्हा नरसिंहराव भोसले आणि चोळाप्पाने श्री दत्तात्रेय गुरुस प्रार्थिले. मग सद्गुरु वदती चला रे सगळे निर्भयपणे त्वरित तुम्ही. असे सांगूनी प्रभू बैसले मेण्यात. 8 मनुष्यांनी मेणा उचलिला त्वरित. सर्व मुखे गरजती श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांचा जय जयकार. नदी प्रवाहात पाळ ठेविता गुडघ्या तुके पाणी झाले तत्वता. महाजन मेणा परी आत परमात्मा बसता. पुष्पवत हलका झाला मेणा वाहनाचे मांडासी जल लागले. इतर ते वक्षस्थळापर्यंत भिजले. सर्वत्र निर्विघ्नपणे बोरी नदी उतरले. अलीकडे पातले शीघ्र गती. सर्वांसी वाटले अति आश्चर्य. परमेश्वर साक्षात धुरंधर जगत कार्य. दत्तात्रेय स्वामी विश्व गुरुवर्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक. चर्मचक्षुनी दिसयती वेशधारी. नररूपा धरण करुनी विश्वतारी. ज्ञानचक्षुनी पूर्ण ब्रह्मचराचरी. सत्ता स्फूर्तिते व्यापक असे. अगम्य अतक ज्याची लीला थारानुरेची संशय कल्पनेला. सर्वज्ञ सर्वसाक्षी सगुण अवताराला. धरिती जगत उद्धारणार्थ स्वलिले. एक पुणे शहरातील राहणार नंदराम सुंदरजी गवंडी सावकार. त्यास 29 संवत्सर मूत्रकृष्ट व्याधीने जाणिले. मोठे मोठे शास्त्र वैद्य नामांकित ज्याचे औषधोपचारे केले बहुत. परंतु गुण वाटला नाही किंचित. थकले उपाय करून या. पुढे अक्कलकोट निवासी वेदमूर्ती प्रसिद्ध बाळकृष्ण ग्रामजोशी बडोद्याहून परत येताना पुण्यासी विश्रांती करणे उतरिले. ते नंदराम गवंडी यासी सहज गेले भेटण्यासी. त्यांनी बाळकृष्ण ग्रामजोशी बुवांचे आदरातिथ्य केले बहु. त्या काली नंदरामजीचे सदनात वैद्य ज्योतिषी पंचाक्षरी साधू संत बसले होते चिकित्सा करीत यांचे वादीची. मग बाळकृष्ण ग्रामजोशी बुवांनी धनिकांच्या पत्रिकेत सूक्ष्मपणे एरखुनी जन्म लग्न ग्रह गणित दशा पाहुनी विचारयोग्य निवेद दिला की इतर सर्व उपाय परित्यागून वास्तविक काही वैदिक करावे साधन. महात्मा अवतारिक सत्पुरुषांचे दर्शन झाली अवश्य गुण होय. मग नंदरामजी जोशी बुवांस पोसती ऐसा घोर कलियोगी संप्रती. महात्मा अवतारिक पुरुष वसती कोण कोठे सांगाजी. म्हणजे मी तेथे अगत्य जाईन परिसुनी ऐसे बाळकृष्ण जोशी वदती वचन. आमचे अक्कलकोटात सांप्रत महान अवतारिक पुरुष वसतात. नित्य सहस्रावधी लोक तेथे दर्शनासी येती जाती भावार्थे. अनेक जनांची मनोरथ जेथे पूर्ण होती सदोदित. लोकांशी सत्यानुभव येई आम्ही घेतली प्रतीत पाही. येथे संशय कल्पनेचे काम नाही. तसे चक्षुनी सत्य पाहावे. नंतर नंदरामजी करीती विनंती त्याचा अंगारा मम शरीराप्रती. लावा कृपा करून तुमचे हस्ती भाक उतरुनी ठेवितो. गुण आल्यास आपल्या वचनानुसार सर्वपरी वर्तेन हो खरोखर. असे म्हणताची जोशानी अंगारा सत्वर दत्तात्रय स्वामींचा लाविला. जोशी म्हणाले आराम झाल्यावरी दशनासी अवश्य जाऊनी प्रज्ञापुरी. त्यानं धर्म ब्राह्मण भोजनाधिक झडकरी करावे आपण यथास्थित. मग त्याचं रात्री बरे वाटले.
कडा तिडक उष्णाधिक न्यून झाले. 7 दिवसात उठू फिरू लागले. निद्रा चांगली येऊ लागली. पुढे अक्कलकोटी गमनासाठी धनिकास हुरहुर लागली मोठी. तेव्हा दर्शनासी जावे अक्कलकोटी म्हणून मुंबईहून पुण्यास आले. कृष्ण बापू उर्फ ठाकूरदास बुवा पातले सावकारासी भेटण्यास. त्या काळी नंदरामजींनी निजवृत्तास कळविले बुवांस साध्यत. मग ठाकूरदास बुवा समागमे सोडून सकळ व्यापार कामे. सावकार गेले अक्कलकोटी प्रेमे. बाळकृष्ण दोषांचे गृही उतरले. श्री गुरुदेव दत्त स्वामीराज दर्शन केले नंदरामजी होऊनी शरण. दुसरे दिवशी ब्राह्मण भोजन सेवेकरी जनासहित पातले. 1 रुपया दिधली दक्षिणा. संतुष्ट केले सेवेकरी ब्राह्मणा. सेवेकऱ्यांसी वस्त्रे नाना अर्पणी केले संतोषित. नंदरामजीचा सोमवार व्रत आणि शिवदर्शनाचा नियम बहुत. दिवसांचा आला रूढ चालत म्हणून शिव मंदिरी विचारिती. नाही पेशा देवाधिदेव दत्तात्रेय स्वामी समर्थांचे दर्शन करू अवश्य. त्या काळी श्री गुरु समर्थ स्वामीराय मल्लिकार्जुनाचे ओट्यावर स्थित होते. मग भाऊ मनसा राम सावकार बाळकृष्ण ग्रामजोशी बुवांसह सत्वर उभे ठाऊन द्वारात समोर मल्लिकार्जुन शिवाचे दर्शन करीत. करद्वय जोडून नमन दंडवत. प्रथम स्वामी समर्थांस करीती हर्षभरित. मग दत्तात्रेय वदती, आम्ही शंकर नाहीत जात्या दगडाचे देवाकडे. मल्लिकार्जुनाचे जाऊनी समीप इतर मंडळीस धनिक सुखरूप. प्रत्यक्ष चक्षुनी देखता शिवलिंग रूप आणि काहीच कोणाशी दिसले नाही. सावकार म्हणे, येथे देवालय असून शिवलिंग न झाले काय स्थापन, किंवा मी शुद्ध पात्र नाही म्हणून मजला शिवदर्शन होत नसे. पुन्हा महादेवाकडे अवलोकन केले तो लिंगस्थानी यतीश्वर स्थित दिसले आणि बाहेर ओट्यावरी मंचकी बैसले दत्तात्रेय स्वामी महाराज. मंदिरात शिवलिंग स्थानी आणि बाहेर दोन्ही स्थळी देखुनी महायोगीश्वर. दचकला मानसी सावकार अहंकार बेदवृत्ती टाकुनी. धनिक स्वश्री मुखात आपल्या हस्ते तरण करुनी घेई चिमटे करणाते. वारंवार घालुनी लोटांगणाते शरणागत झाला. अर्थी तसे आपणाची शिवशंकर अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर. सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार डला मजलागी देवराया. आपले सामर्थ्यातिशय अलौकिक गदुदरणार्थ अमानुषिक अगम लीला दावनी अनेक विषावरी कृपा करिता. मग पुन्हा गुरुपूजन केले. नैवेद्यफल तांबूळ दक्षिणादी अर्पिले. दत्तात्रेय आज्ञाप्रसाद घेऊन निघाले पुण्यपतनी जावया. कडप गाव स्टेशनापर्यंत दिनदुर्बलांसी वाटेले पैसे बहुत. मुष्टी भरुनी केले संतोषित. उदार दयावंत सावकारे. आरोग्य प्रसन्न वदन मानस. नंदरामजी जाऊनी पोहोचले पुण्यास. देव दत्तात्रेय भगवत चरणास पूजुनी भजती निरंतर. पंढरीस पुंडलिकाचे मंदिर आणि पुण्यात तुळशी बागेत सुंदर. सभा मंडप बांधविला इतर. स्थानीही केले अनेक परोपकार. त्याचे द्वारी बैरागी साधू संत अंतपंगू दुर्बल उभे तिष्ठती सदोदित. त्या सर्वांशी अन्न वस्त्राधिक अर्पित होते नंदरामजी सावकार. यांनी मूत्रकृष्य व्याधी निरसनार्थ अति उपाय केले खर्चुनी अर्थ. परंतु गुण नसून धनार्धिक व्यर्थ गेले सार्थक न झाले. आणि दत्तात्रय स्वामीनामांचा सहज अंगारा लाविता फुकाचा. गुणारोग्य होऊनी मूत्रकृष्य व्याधीसाचा असह्य असताही नष्ट झाला. तथा अंतर्बाह्य सदाशिव दर्शन अप्रत्यक्ष नंदरामजीचे साक्षात्कार झाल्यावरून समूळ गेले संशय अभिमान. परमात्मा श्री गुरु कृपे. ऐसा श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपाळू. न देखता उच्च नीच भेद सकळ. परोपकार अनुग्रह चिरकाळ करीती प्राणी मात्रांवरी. ज्याची लीला नकळे अपार. ज्याच्या पादपंकज स्मरणे क्लेश दुर्धर. संकटे रोग पिच्छाचे संबंध अनिवार्य नष्ट होती निश्चयात्मक. असो राहणारे पुणे शहराचे वस्तीस आप्पासाहेब हसबनीस. त्यास आणि त्याचे कुटुंबास पिच्छाचे संबंध बलाढ्य लागला. आप्पासाहेबांचे अंगात पिच्छाचे संबंध जेव्हा प्रवेश येत तेव्हा देहभान शुद्धीन उरत. कष्टे व्याकुळ होती ते. क्षौर कर्म मुळीच होत नव्हते. 4 दिवसात स्नान भोजन नसे ते. अंगात आले असता शास्त्रा वर्ताते. मोठमोठ्या करीती आप्पा. उभयता श्री मुखे भली पिच्छाच व्याधीने गांजली. पुष्कळ उपाय अनुष्ठाने करविली महान पंचाक्षरी आणुनी. तथापि व्याधी न्यून वाटेना. मग स्त्री पुरुष विचार आणि ती मना की व्याधी निरसनार्थ गाणगा भुवना जाऊ भीमा अमरांच्या संगमी.
दत्तात्रेय नृसिंह सेवन केलिया होईल व्याधी निरसन. ऐसा रूढतर विचारे पुण्याहून प्रथम अक्कलकोटी पातले. खर जाळकरांचे वाड्यात उतरले हसबनीस कुटुंब सहित. त्रिमूर्ती अवतार श्री भगवंत तत्पाद दर्शन करून या. म्हणती परमेश्वरा जगदीशा महसंबंध व्याधी दुर्दशा. नष्ट व्हावयाची धरुनी आशा जातो गाणगापुरासी. प्रभुरायांची आज्ञागमनास असल्यास जाऊ गाणगापुरास. स्वामी समर्थ वदती कशास जाता राख रांगोळी होईल. परिसुनी आप्पा आणि सरस्वती बाई विचारत पडली दोघेही. मग निश्चय योगीश्वर पायी निवारणार्थ राहिले सप्रेमे. ती स्त्री पुरुषी उभयता सर्वदा योगीराज श्री स्वामीराज चरणार विंदा. मुनी चोळा पाचे स्थानी तदा प्रदक्षिणा घालिती औदुंबरास. अन्न वस्त्रा सारिखे सेवेकऱ्यांसी तेथे नित्य अर्पिती मधुकरी भिक्षेसी. आपणची मधुकरी मागुनी निर्वाहासी करीती श्रीमंत असुनिया. दत्त गुरूंच्या पादुकांवरती सतत रुद्राभिषेक धरविती. प्रत्येक गुरुवारी ब्राह्मण द्वारे अभिसिंचिती. लघुरुद्र भोजन दक्षिणा देवनी. गुरुचैत्र ग्रंथाचे सांग पठण नित्य करविती दत्त भटांकडून. नित्य ब्राह्मणासी घालिती भोजन संतुष्ट वीती सकलासी. सातार प्रांती कृष्णातिरी वहे गावच राहणार वैदिक सदाचारी. दत्तभट जोशी अनुष्ठान करी पारायण गुरुचरित्राचे. ऐसा 5-6 संवत्सर नियम सर्व प्रकारे चाललेला अनुष्ठान धर्मक्रम. तेथे पिच्छाच्या व्याधीचा उपशम झाला मंदगतीने. दिवसा मधुकरी मागून उदरभरण करीती सायंकाळी मिळाल्यास प्रसाद ग्रहण. त्याने पिच्छाच्या व्याधीले विनाशन गुरुकृपे झाले उभयतांचे. परंतु आप्पा विद्वान चतुर असल्याने करू लागले वकिली व्यवहार. अर्थात पुन्हा अंगात संचार होऊ लागला पिच्छाचा. नंतर श्री गुरुदेव दत्त चरणी हसबनीस करू लागले विनवणी की पुनश्च पिच्छाचे जागृत होऊनी येऊ लागले अंगात. तव बोलती आदि नारायण कशास करिता मध्यस्थान. करावे जैसे भोगावे आपण ठेवू नये शब्द कोणावरी. खुणपटताची वकिलीचे कामातील मिळालेले स्वल्पधन तत्काळ अंतकरण करुनी विमल अर्पिले समर्थ चरण कमली. नंतर हसबनिसांची जननी नम्रते विनवी चक्रपाणी. पुत्र संतान व्हावे सरस्वती लागुनी जागीर माया जात असे. तेव्हा देवादेव वदती प्रांजल या जन्मी नाही परी पुढील. जन्मी कन्या प्राप्त होईल. मग बाईने पदर पसरिला. ती कन्या तरी या जन्मात प्राप्त झाली असता होऊ संतोषित. नेत्री पाहुणी होऊ शांत. भुकिलेले भूत कोडबुळ्यावरी राजी. मग सुराध्यक्ष योगीश्वर कळवले बरे तर या जन्मी घ्या म्हणाले. नंतर 1 वर्षात कन्यारत्न प्रसवले सरस्वतीच्या कुक्षेतून. तेव्हा आप्पा हसबनिसांनी स्वामी समर्थांसाठी एक गृह विकत घेऊनी 1 वर्षपर्यंत पुरेल त्या भुवनी ऐसे धान्याधिक पदार्थ भरले. सद्गुरु कृपानिधीस केले अर्पण. पुढे काही दिवसांनी प्रकृती बिघडवून दत्तात्रय चरणासन्निध देह विसर्जन केले आप्पा हसबनिसांनी. दत्तात्रेय स्वामी परब्रह्म परमेश्वर त्या परब्रह्म रूपात आप्पा निमग्न झाले निरंतर. पुण्यवान स्वधर्म कर्म तत्पर उदारशूर विद्वानते. योगाधीश्वरपदी शुद्ध प्रेम अविट जेणे पिच्छाच्या व्याधी होऊनी नष्ट. श्री गुरुचरण कमली गोड झाला शेवट अंतकाळ सुफलित ज्यांचा. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला यती सप्तत्री शतीतोमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.